गवळणीने भगवंताला नाचण्याविषयी प्रार्थना केली। त्यांना माहित होतं की यांना चांगलं नाचता येतं। मग रासलीलेमध्ये काय होतं की गोपिकांना प्रवेश होता, दुःशिला दुर्भरा घोरा। त्या गवळणीला तेथे प्रवेश नव्हता। ज्या दुःशिला म्हणजे दुष्ट स्वभावाच्या होत्या त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेमध्ये प्रवेश, ज्या अतिशय घोर प्रवृत्तीच्या होत्या त्यांनाही तेथे प्रवेश नव्हता। ज्या आरोग्यानं, ज्यांचं आरोग्य नव्हतं, रोगी होत्या त्यांनाही रासलीलेमध्ये प्रवेश नव्हता। ज्या शरीरानं सुदृढ होत्या, मनानं पवित्र होत्या, सज्जन होत्या त्यांचे नंबर रास क्रीडेमध्ये होते। त्यांचे नंबर काय होते? आणि रास क्रीडेमध्ये त्यांचे नंबर, पुन्हा त्यांना नाचता आलं पाहिजे। काय कोणाचं नाही, ज्याला नाचता येत नाही त्याचा कसं काय नंबर लागेल? नाचता सुद्धा आलं पाहिजे। अशाच गोपिकांचा नंबर रास क्रीडेमध्ये लागला। माणसांना प्रवेशच नव्हता। काय प्राचीन काळापासून तर आतापर्यंत महिलाने जे सुरेख नृत्य केलं ते माणसाला नाही करता आलं। काय कारण हे ते शरीर लवचिक आहे, हे ओबड धोबड शरीर आहे तुमचं, कुणीकडे उड्या मारायला सांगताच येत नाही, त्यांचं लवचिक शरीर आहे। अरे सामान्य गोष्ट शेतामध्ये लवून काम करायला बाया जमणार नाही। काय तिथे पुरुषाला प्रवेश नाही, तिथे पुरुष फक्त एक कृष्ण आहे आणि बाकी सर्व नारी आहे। विठ्ठला अरे त्या शंकर भोलेनाथ ते भोलेनाथ होते। काय हट्ट प्रत्येकाला करता येतो, पण भोळ्याचा हट्ट फार खतरनाक असतो, लक्षात ठेवा। भोळ्याचा हट्ट कसा असतो? खतरनाक असतो, लक्षात ठेवा। आणि एक दिवस भगवान शिवाने हट्टच केला, माझा नंबरच लाव। कुठं? त्या रासक्रीडेमध्ये लाव माझा नंबर, और तुमचं जमणार नाही, तुम्ही आले तुम्हाला जर ओळखलं तर माझा नंबर कट व्हायचा। ऐकले? तुझा झाला 4-2 दिवस तर काय, पण मला पाहायला मिळेल। अहो तुम्ही असा हट्ट करू नका, तिथं फक्त स्त्रियांना प्रवेश आहे। भोलेनाथ म्हणाले मग मला का स्त्री होऊन येता येत नाही काय? मी होतो, मी साडी ब्लाऊज वगैरे सर्व घालून, पण तुम्ही साडी वगैरे घालसाल पण ही दाढी दाढी कुठं लपवसाल? म्हणे मी घुंगट घेईल असा। उत्तर हिंदुस्थानामध्ये घुंगट घ्यायच्या बायांचा प्रथा होती, आता कमी झाली। मी असा घुंगट घेईल की तोंडात दिसू देणार नाही। नाही म्हटले नवीन कोणी आलं ना तिथे तोंड दाखवून परिचय द्यावा लागतो। तो देव म्हणतो की नवीन कोणीतरी आले परिचय द्या, त्यावेळी परिचय देताना तोंड झाकलेलं चालत आहे की नाही? अरे तोंड झाकूनच सर्व केलं म्हणून त्या मतदान यादीमध्ये घोळ झाले की नाही? पुष्कळ काही लोक तोंड झाकून ते करतात बाया। विठ्ठला त्या बायाच्या रूपात कितीतरी माणसं सुद्धा साडी आणि तोंड दाखवून जातात तिथं मारायला। म्हणून आत्ता लोकांना कळालं देशाचा जवळजवळ 80 वर्षाचा स्वातंत्र्याला जवळजवळ होतील, आत्ता लोकांना कळालं की माणसं सुद्धा साडी नेसून तोंड झाकून मतदान करायला जातात बायाच्या नावावर। विठ्ठला म्हणजे बौद्धिक दृष्ट्या एवढ्या वर्षानंतर देशाला कळालं असं होत होतं। म्हणजे एवढं आपल्या भारताला आज कळालं 80 वर्षानंतर, म्हणजे आपण बौद्धिक दृष्ट्या किती अजूनही मागासलेलो आहोत। हे केव्हा त्याच वेळी कळायला पाहिजे होतं की नाही? आता कळाल्यानंतर सांगण्याचं तात्पर्य तो काय आपला विषय नाही। विठ्ठला या बुवानं काय केलं, खूपच आग्रह धरला, मला कसंही करून घेऊन जा। आणि ते जर म्हटलं त्या ठिकाणी मी दाढी गिडी काढून येतो, हे करतो आणि सर्व व्यवस्थित, तरी जमणार नाही। म्हणजे तुम्ही दाढी काढसाल, साडी नेसाल, घुंगट घेसाल आणि मी पुढे चालेल माझ्यासारखं, तुम्हाला चालता येईल का मागं? आहे की नाही? आणि माणूस जर पुढच्या बाईसारखा चालू लागला त्याला कोणी माणूस म्हणेल का? आहे की नाही?
ती कला अरे त्यांची चालायची कला त्यांच्याजवळ, तुमची चालायची कला तुमच्याजवळ. लक्षात ठेवा. नाही मला का अभ्यास नाही का, मी कमी नाचणारा थोडा आहे. नृत्यावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नव पंचवार उद्धर तुकामासिन कादि सिद्ध नेत द्विमर्षे शिवशूद्र जाल. असं पाणिनीने व्याकरणाच्या सुरुवातीला हा श्लोक लिहिलेला आहे. शिवानं ज्यावेळी तांडव नृत्य केलं त्यावेळी पाणिनी मुनीला व्याकरणाचे 14 सूत्र सापडले. त्या 14 सूत्रावरती 4000 सूत्र लिहिल्या गेले आणि ते संस्कृत व्याकरण संपूर्ण जगाच्या सर्व भाषेमध्ये चालतं. काय लक्षात ठेवा, हे शिवाच्या तांडवातून व्याकरण मिळालं. आणि तिकडे सनकादी ऋषी तपश्चर्या वेदांत ज्ञानाच्या प्राप्तीसाठी करत होते, त्यांना त्याच नृत्यातून वेदांत ज्ञान झालं. आणि एवढं जर माझ्या नाचण्यातून होतं तू मला फेल करून राहिली, मला येऊ देत नाही, कुठपर्यंत बरोबर आहे. ती म्हणाली बाबा आता काय म्हणू तुम्हाला, तुमचा हट्ट काय आता सुटत नाही. आणि जमून काय साडी नेसली, जे काय नेसायचं ते नेसलं, लगे बिलकुल तिच्यासारखा चालायचा अभ्यासही करू लागले मागं मागं. आणि रास क्रीडेमध्ये पोचल्यानंतर भगवंताने लांबूनच पाहिलं कृष्णाने, ही नवनवेली आलेली आहे, कोणीतरी कोणाच्या सोबत आली, परिचय द्यावा लागेल. काय आणि त्या शंकरानं सांगितलं माझं काहीतरी चुकत असलं चालायचं नाचायचं तर मला हळूच चिमटा घ्यायचा मागून, कमरेला काय घ्यायचा. हिला वाटलं बरा चान्स आला चिमटे घ्यायला. तिने काय ऐकायचं नाही की चिमटे घेऊन लवलवाळ करून टाकलं त्याला त्याचं कंबर. इथं चुकायला लागलं, बरोबर चाला, इथं चुकायला लागलं, असं करा तसं करा, असा हात फिरवा. काय त्याच्यापेक्षा तुम्हाला नसतं आलं तर बरं झालं असतं, पण तू आता इतके चिमटे घ्यायला लागले. ते म्हणजे आता चान्स आहे वा चिमटे घ्यायचं. अरे कोण कोणाला कसे चिमटे घेईल हा समाज आहे. विठ्ठल अरे चिमटे घेतल्याशिवाय गावाची ग्रामपंचायत तरी चालते का? सर्व चिमट्यावर आहे की नाही. सर्व हे काय मला कसे चिमटे घ्यायचे, कसं काय करायचं, आता त्याचा अभ्यास तुम्हाला मी रिकामा सांगत होईल. तुम्हाला मला एक सांगायचं, गेले बोलण्यात तिथे गेल्यानंतर पार्वतीनं सांगितलं तिथं धांगड धिंगा, त्या डीजेवरचं नाचणारं चालत नाही, इथं बारीक नाचावं लागतं. ती म्हणे तुझ्या मागेच मी धरीन ताल, म्हणे तू काही चिंता करू नको, तू जसा ताल धरशील तसा धरीन. काय आणि श्रीकृष्णाने विचारलं आज ही बाई नवी दिसते, कोण आहे, काय परिचय, कोणाच्या बरोबर आली. पार्वतीनं हळू म्हटलं या आमच्या माझ्याच बरोबर आल्या, पण त्या नवीन असल्यामुळे इतक्या लाजून राहिल्या, पानं घोंगट कुठ कमरापर्यंत घोंगट आणला पुढून ओढत आहे की नाही. आणि त्या लाजतात. देवा उद्या यांचा पूर्ण परिचय देईल, पण आजच्या दिवस काही मात्र या बाईला काही विचारू नका, ती खूपच लाजरी आहे, अशी आहे तशी आहे. श्रीकृष्ण म्हणाले काही हरकत नाही, आजच्या दिवस नाचू देतो, पण जाताना मात्र परिचय द्यावा लागेल. काय झालं ते हलासक नृत्य, अतिशय सूक्ष्म बारीक नृत्य, तालबद्ध स्वरबद्ध नृत्य. काय आणि हा बा सुरुवातीला तर नाचला बा बारीक, काय पण झाला स्वभावामध्ये आता जागा त्याचा जेट लागला मग तांडव करायला. मग साडी कोणीकडे गेली, ती चोळी कोणकडे गेली, झटा कोणकडे पडल्या, परिचय द्यायचं कामच राहिलं नाही. भगवान श्रीकृष्णाने हात जोडले, नाथ धन्य झाली माझी रासलीला. आज माझीच्या रासलीलेमध्ये तुम्ही सुद्धा नाचण्यासाठी आले. काय माझी रासलीला धन्य झाली. विठ्ठला एक दिन वो भोला भंडारी बनके ब्रिज नारी ब्रिज में आ गया. भोला भंडारी शिव गोपी खानचं रूप धरून तिथं नाचायला गेला. शेवटी ते नृत्य करता आलं का नाही, शेवटी तांडव सुरू झालं. आणि मग कृष्णानं पाहिलं, अरे बापरे हा बुवा कस काय घुसला याच्यामध्ये. अरे कोणता बुवा कशात घुसेल काही सांगता येते का, घुसा घुसी. विठ्ठल विठ्ठल
वारकरी संप्रदायाचे पहिले भक्त शिरोमणी संत नाचू कीर्तनाचे रंगी, ते नाचले कीर्तनाच्या रंगात, नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग। हो, नामदेव महाराज कीर्तन करून कीर्तनात नाचत होते। नाचू कीर्तनाचे कीर्तनाच्या रंगात, कीर्तनाच्या प्रेमात, कीर्तनाच्या छंदात, कीर्तनाच्या सर्वस्वात। काय पहिले जर वारकरी संप्रदायामध्ये पायाला घुंगरं बांधून जर कीर्तनात नाचला असेल तो साधू ते संत नामदेव महाराज। घुंगरं कुठे बांधल्या जातात नाचण्यासाठी? तमाशात, एक नाही। परंतु भक्तीमध्ये सुद्धा अरे नृत्य आहे, त्या नृत्यामध्ये घुंगरं बांधून नाचल्या जाते, याच्यातही त्यांनी घुंगरं बांधून नाचले। परंतु देवाला जे नृत्य आवडेल, कशात नाचले? नाचायचं काही हरकत नाही। संत मीराबाई नाचत होती तर घरच्या लोकांना काय त्रास व्हायचा, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते काय असं वाटायचं, कारण ती राजपुतान्याची महाराणी होती, सून होती, लेक होती। विठ्ठला नाचणारा ठराविक जातीचा असा असलं पाहिजे असं काही नाही काय। आणि राजपुतामध्ये तोंड सुद्धा लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्याला आयुष्यभर सून तोंड दाखवत नाही, इतका कडक नियम। आणि ही मीरा नाचायला निघाली। कशाला निघाली? नाचायला निघाली। त्यांना वाटलं की ही कुळाला कलंक आहे, आपल्यामध्ये नाचण्याची प्रथा नाही, बाया नाचण्याची प्रथा नाही काय। अरे सुरुवातीला हे पोरं नाचायचे डीजेवर, एक नाही, लहान लहान हे जवान पोरं, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान लहान पोरं, एक नाही। आणि आता बाया सुद्धा नाचायला लागल्या, एक नाही। डीजेवर नृत्य करणे बायाचं काम आहे का? नाही, न बायाचं काम आहे न तरुणांचं काम आहे। जो पुरुषार्थी आहे काय, जो माणूस मुलगा असेल, तरुण असेल, बालक असेल काय, तो जो पुरुषार्थी आहे, मर्द आहे, तर मर्दाचं काम नाही डीजेवर नाचायचं। डीजेवर नाचायला कोण आहे? जो नपुंसक आहे त्याने डीजेवर नाचायचं, हे लक्षात ठेवा। जो नपुंसक आहे तो डीजेवर नाचायचा। तुम्ही आमच्या जुन्या माणसांनी पाहिलं, सिनेमामध्ये नाच्या असायचा, नाच्या म्हणजे तो माणूस असायचा, पाहिला का तुम्ही? नाच्या असायचा जो माणसात नसायचा, मग त्याला काही धंदा नाही तर मग नाच, त्याच्यात पैसे कमवायला मिळायचे, एक नाही। मग डीजेवर नाचणं म्हणजे नाच्याचं काम करणे। नाच्या कोण असतो? नपुंसक। तर मला सांगायचं, हे तरुणाला, बलशाली तरुणाला, समर्थ तरुणाला, मर्द तरुणाला सोबत नाही काय। आता करतात ती गोष्ट वेगळी आहे, माझी काय त्याच्यावर नाराजी नाही, पण मी जे खरं सांगतो ते सांगतो तुम्हाला। म्हणून तुम्ही त्या ठिकाणी नाचानं काही हरकत नाही, कीर्तनात नाचा, हरिपाठात नाचा। आणि हरिपाठाचं पावली नृत्य आहे। कोणतं नृत्य आहे? आपल्या वारकरी संप्रदायाने पावली नृत्य घेतलेलं आहे। विठ्ठला
करा पण नृत्याचा उपहास करू नका हे सांगितलेलं आहे। लक्षात घ्या। अरे खऱ्या तत्वज्ञानामध्ये लोक रमत नव्हते म्हणून नाथा भारुड लिहिली। त्या भारुडामध्ये हसी मजा काही चरित्र वेगळ्या प्रकारचे प्रबोधन असायचे त्याच्यामध्ये। आता ते भारुड प्रबोधनातून त्याचा अर्थ चिंतन सांगायचे नाथाच्या काळामध्ये। नंतर त्या ठिकाणी भारुडाचे सोंग झाले, सोंग घेऊन भारुड करतात आणि ते सोंग घेऊन भारुड करतात, काय करत नाही असं नाही त्याच्यामध्ये। आणि मग भारुड पाहतो कोण सोंगच पाहतात, पाहणारे सुद्धा सोंगच आहेत। सोंग म्हणजे नकली वस्तू। सोंग म्हणजे काय? छत्रपती शिवरायांची नाटकामध्ये त्यांचं पात्र केलं तर ते त्यांचं केलेलं सोंग झालं। जसे छत्रपती शिवराय होते तसे नाटकात त्यांचं काय केलं? सोंग केलं। तर मला सांगायचं महत्वाची गोष्ट संत नामदेव महाराजांनी विठ्ठला तुकोबाराय सुद्धा म्हणतात, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने, गाऊ नाचू विठू तुझा विठू तुझा करू अनुवाद, तिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद। नृत्यामध्ये ईश्वराची अनुभूती करण्यासाठी नृत्य केल्या जातं, ते भक्ताचं नृत्य असतं। नामदेवराय भक्त होते म्हणून त्यांनी म्हटलं नाचू कीर्तनाचे रंगी। मीराबाईनं सुद्धा म्हटलेलं आहे, सखी रे मैं तो सावरे के रंग राज, फकीर मैं तो सावरे के भक्ती प्रेमाचा चरम उत्कर्ष गाठायचा असेल तर नाचू कीर्तनाचे रंगी। काय कीर्तनाच्या रंगामध्ये संत नामदेव महाराज रंगले आणि नाचले त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर ज्ञानदीप लावू जगी, नृत्यातूनच ज्ञानदीपाकडे जायचं आहे। लास्ट म्हणजे शेवटचे एक उदाहरण सांगतो सुंदर। काय स्वामी विवेकानंदाच्या काळातली त्यांच्या जीवनातली एक घटना आहे। स्वामी विवेकानंद भ्रमण करत असताना राजस्थानमध्ये गेले। कोणीतरी राजा होता, त्या राजाकडे गेले ते आणि तरणा बांड एक संन्यासी, क्वालिफाईड संन्यासी, शिकलेला, काय संस्कृत असेल, हिंदी असेल, बांगला असेल, इंग्रजी असेल, सर्व भाषांमध्ये प्रावीण्य, अनेक देशाच्या अनेक भाषा त्यांना अवगत होत्या, विद्वान होता। राजाकडे गेल्यानंतर राजाने खूप मोठं त्यांचं आदरातिथ्य केलं संत या नात्याने। आणि मग काय झालं, राजाने संध्याकाळचं आदरातिथ्य झालं, भोजन झालं आणि 4 लोक
लोक एकत्र जमा झाले. राजांना म्हटलं की महात्माजी काही प्रवचन सांगत असतील तर ऐकू आपण 2 शब्द. मग त्यांना विनंती केली, महाराज आम्ही प्रापंचिक जीव आहोत, आमच्यासाठी काही उपदेश असेल काही असेल तर सांगा 4 गोष्टी. त्यांनी म्हटलं मी सांगणारच होतो पण तुमची प्रार्थना आहे तर आता सांगतोच. स्वामीजी तरुण संन्यासी होते. ज्वलंत जिवंत त्याग होता त्यांच्या जीवनाचा. तीव्र वैराग्य होतं. काय अंतरात जे असतं तेच बाहेर पडत असतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. विठ्ठला अंतरीचा भाव आपोआप प्रगट होत असतो. सज्जनांनो, त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य धारण केलं होतं. त्यांनी प्रवचनातून वैराग्याच्याच गोष्टी सांगितल्या. प्रपंच कसा दुःख रूप आहे, परमार्थ कसा सुख देणारा आहे, त्याग कशाला म्हणतात, तितिक्षा कशाला म्हणतात, शम कशाला म्हणतात, दम कशाला म्हणतात, त्या संयम कशाला म्हणतात, समाधान कशाला म्हणतात, त्याचप्रमाणे श्रद्धा कशाला म्हणतात. सर्व गोष्टी विवेचन झालं. आणि या सर्व गोष्टीचा समन्वय या गुणांचा ज्याच्यामध्ये असतो त्याला साधक म्हणतात. आणि तो साधक ज्ञानमार्गी असेल तर मोक्ष प्राप्त करतो. अशा प्रकारचं तत्वचिंतनात्मक चिंतन चालू होतं. आणि इतका त्याग त्यांनी वाचला, इतका त्याग सांगितला. शेवटी राजाने एक प्रश्न केला, महाराज आपण जे सांगता ते तुमच्या जीवनात खरोखर उतरलेलं आहे का? जो त्याग सांगता ना, त्याग उतरलेला आहे का केवळ भाषणच करता आहे की नाही? अरे सांगणारा जे सांगतो त्याचं आचरण केलेलं असावं तर त्या सांगण्याचं सार्थकत्व आहे. पुष्कळ लोक आता सांगतात कीर्तनातून प्रवचनातून देव असा आहे, ईश्वर असा आहे, तसा आहे, आमका आहे, तमका आहे. त्यांना विचारलं तू पाहिलायस का? आणि त्यानं जर नाही म्हटलं तर मग सांगतो कसं काय असं आहे म्हणून. अरे पाहिल्यानंतर वर्णन करा असं आहे. पाहिलंच नाही ना वर्णन करायला लागलं. काय दुसऱ्याचं सांगी असतं, ते पाहायचं, ते वाचायचं कुठेतरी, ते सांगायचं. संत हे स्वानुभवी असतात. अनुभवे आले अंगा ते या जगा देत सो. अनुभवा वाचून बडबडती. जे अनुभव वाचून कोणती बडबड करत नाहीत, लक्षात ठेवा. अनुभव सांगतात ते साधू असतात. अवघड आहे गोष्ट. आणि मग स्वामी विवेकानंदांनी सांगितलं म्हणजे माझ्यामध्ये काही कमी असेल तर परीक्षा घेऊन पहा. मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे माझं आचरण आहे. मी काही माझी वाहवा प्रशंसा करत नाही. कारण जी माणसं स्वतःची प्रशंसा करत असतात नीतिशास्त्रामध्ये त्याला सर्वात मोठा मूर्ख म्हणतात. म्हणून स्वतःची प्रशंसा स्वतः करायची नसते. जगानं केली ती गोष्ट वेगळी आहे. विठ्ठला नगर जिल्ह्यामधून असा पायी प्रवास करतो. एक अनुभवाची गोष्ट सांगतो. आणि मला तिथे लोक उतरलेले होते आणि त्याच्यात एक पैलवान होता. म्हशी वगैरे पालन करत होते पालन. आणि एक पैलवान होता. त्याची आणि माझी भेट झाली. असा मी एका झाडाखाली बसलो. आला म्हटलं तुम्ही कुठे असता, काय करता? मी पैलवान आहे, तुम्हाला कल्पना असेलच. मी अजून हारले नाही, माझी पाठ अजून कोणी लावली नाही. मी अमक्या पैलवाना. मला ते कोणता पैलवान हेही माहीत नाही, तू कोण आहे कारण मला काहीच माहिती नाही. कोणत्या पैलवानाला त्याने पाडलं आहे की नाही. आणि मग मला सांगू लागला म्हणजे अहो आज योगायोगानं महाराज चला माझ्यावरून, माझी कुस्तीच पाहा तुम्ही काय. आणि मग घेऊन गेला मला तो कुस्तीला तिकडे. आणि मला इतकं सांगू लागला मी असा आहे तसा आहे, म्हणजे माझ्या हातात हात कोणी देऊ शकत नाही कुस्तीला. म्हणलं असू शकतो बा, काय हरकत नाही आहे की नाही. आणि मग आम्ही बोलत म्हणलं माणूस खोटा सांगतो का खरं सांगतो. काही मार्गाने आपण त्याची कुस्तीच पाहिली नाही किंवा त्याचा प्रतापच पाहिला नाही तर आपण कसं काय त्याचा निर्णय करणार. आणि मग खरोखर तिथं आखाडा होता. लोक कुस्त्या चालल्या होत्या आहे की नाही. सारख्या वजनामध्ये 40 किलोचं 40 किलोला लावलेला. आणि हा बिलकुल असा मजबूत होता. 70-80 किलो त्याचं वजन असेल. आणि आखाड्यात गेला दिसायला आकड पंप होता असं. आणि मग
एक माणूस त्याला हात धरून फिरू लागला, यांच्याशी कोणी हात देतोय, कोण हात देतो, खरोखर कोणी त्याला हात देत नव्हतं कुस्तीला. आणि त्याचं वय असेल जवळजवळ 40-45 वर्षाचं, त्यावेळी माझं वय असेल 18 ते 20 वर्षाचं काय. आणि मी सुद्धा त्यावेळी कुस्त्या खेळत होतो, लक्षात ठेवा. विठ्ठल. आणि नंतर ते डफडे वगैरे ते असतात त्यात कुस्त्याच्या इकडे, ते वाजवू लागलं, त्याला आखाड्यात चौकून फिरलं, कोणीच हातात देईल, हात देईल इकडे. मला काही राहवल्या गेलं नाही. काय असतं माणसाला, ज्याला ज्याचा छंद असतो. म्हटलं काही हरकत नाही, आपण पडलो तर पडलो, आपल्याला काही कोणी इकडं परिचित नाही, पडलं तरी काही अपमान नाही, आणि पाडलं तरी त्या ठिकाणी काय एवढा आपल्याला सन्मान घ्यायचा नाही म्हटलं. आणि मग काय केलं, आता मी साधूच्या रूपामध्ये मी गेलो, लगे त्याच्या हातात हात दिला. कोणाच्या? त्या पैलवानाच्या. हो म्हणे, महाराज तुम्ही कशाला फजिती करून घेता. म्हणलं हो द्या ना फजिती, काय फरक पडतो आम्हाला, कोण पाहणार आहे आमची फजिती काय. मी सांगतो त्याच्या हातात हात मी दिला, त्याच्यानं माझं जवळजवळ डबल ते डबल त्याचं वय मोठं होतं, त्याच्यापेक्षा मी डबल लहान होतो. मी 20-22 वर्षाचा असेल, तो होता 40-45 वर्षाचा. आणि मग काय झालं, लागली आमची कुस्ती. आणि लोक म्हणायचे पोरगा कशाला भिडलं बा, तो यायला हातपाय मोडून टाकला, हाडं मोडून टाकलं एकदे. आता मलाही कुस्तीची खूप माहिती होती. कीर्तन झाल्यानंतर कोणाला खेळायचं असेल तर पहा. सुरू झाली कुस्ती. मी त्याला 5 मिनिट सुद्धा लागू दिलं नाही, असा आदळला पाठीवर. लक्षात ठेवा, आयुष्यभर त्याच्या लक्षात राहिला असेल. तुम्ही पाहिजे होती तिथं, म्हणजे तुमच्या मी परिचित असल्यामुळे लय टाळ्या वाजवल्या असतात, वाजवल्या तिथल्या लोकांनी टाळ्या, कारण त्याला खरोखर कोणी पाडलं. हात जर कोणी त्याला देत नव्हतं, त्याला कोणी पाडलेलं नव्हतं. मी असा खांद्यापर्यंत ताकद लावून उचलला आणि असा आदळला पाठीवर. काय तो म्हणाला, त्याने वरती हात केला, म्हणजे आजपासून कुस्ती संपली, आता पुन्हा कुस्ती खेळणार. कारण त्याची आजपर्यंत कोणी पाठ लावलेली नव्हती. काय सर्वात मोठा आपटला. आणि नंतर तो खूप अपमान वाटला त्याला. पुन्हा मी म्हटलं आपण सोबत आलो तर सोबतच तुमच्या वस्तीवर सोडून देतो. एक त्याची पाठ चोळत नेला. म्हटलं काही असं वाटू देऊ नका, होत असतं म्हटलं, असं काही नाही, एकापेक्षा एक जगामध्ये बहादूर असतात म्हटलं, आपणच मोठे आहोत. इतकी प्रशंसा करू लाग. म्हणून सांगतो, नीती सांगते, जो स्वची प्रशंसा स्व करतो तो सर्वात मोठा मूर्ख असतो. म्हणून स्वतःची प्रशंसा स्वतः नसते करायची, जगातल्या लोकांनी करावी त्यांची प्रशंसा. विठ्ठल काय परिस्थिती आहे. ज्यावेळी स्वामीजी प्रश्न केला राजाने, नुसत्या गप्पा प्रवचनाचा आहे का तसं तुम्ही स्वतः आचरण केलेलं आहे. स्वामीजी म्हणाले, मी स्वतः माझ्या मुखाने न सांगू शकत नाही की मी काय केलेलं आहे किंवा नाही. काय राजा प्रवचन संपलं, झोपायची व्यवस्था झाली. राजाने आपले मंत्री प्रधान वगैरे बोलावले. म्हणले संन्यासी असा त्यागाचं प्रवचन केलं. उद्या असं झालं पाहिजे, याच्या परीक्षेत हा फेल झाला पाहिजे. मग काय करावं लागेल, आपल्या राज्यातली अस्सल नृत्य करणारी नृत्यांगना आणायची, नाचणारी. काय तिला अस्सल हावभाव करायचे. आणि या महाराजांना आपण पुढेच बसू त्या ठिकाणी ऐकायला, नृत्य पाहायला. सर्व सकाळी महाराजांचं उठले, स्नान दान झालं आणि विचारलं, आज रंगशाळेमध्ये आम्ही नृत्य ठेवलेलं आहे. स्वामीजी आपण जर आलात नृत्य पाहायला तर आमची रंगशाळा पुनीत होऊन जाईल, आपले पावलं लागतील तर बरं होईल. आता साधू जाईल का तमाशा पाहायला किंवा ते नृत्य पाहायला वगैरे. अरे शास्त्रीय नृत्य असेल, काहीतरी व्यवस्थित असेल तर काही हरकत नाही. मग आता तिथं काय झालं, स्वामीजीने सांगितलं, माझ्या इच्छेनं नाही, तुझी इच्छा असेल तर मी येऊ शकतो, असं काही नाही. मला काय इथं बसणं काय तिथं बसणं काय एकच आहे, माझ्यात काही फरक पडत नाही कुठे बसलो तरी. समोरासमोर त्यांचं आसन लावलं तिथं बसण्यासाठी. समोर मोठं स्टेज, संगीत स्टेज, नृत्यांगना आली आणि तिला सांगून ठेवलं होतं असं अस्सल हावभाव, ज्याला अभिनय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल
शास्त्रामध्ये अशी केलेली आहे, काय रसभाव अभिव्यंजकत्वात नृत्य, ज्याच्यामध्ये नाचण्यात रस असला पाहिजे, भाव असला पाहिजे आणि अभिनय असला पाहिजे। या 3 गुण ज्याच्यामध्ये असतात त्याला काय म्हणतात? म्हणून मी तुम्हाला सांगितलं डीजेवर जे होतं ते हे 3 नसतात त्याच्यामध्ये, म्हणून ते नृत्य नाही। विठ्ठल विठ्ठल असे महाराज स्वामीजी विवेकानंद बसलेले, ती बाई आली, आता तिचे साज बसला, असं मृदंग ढोलकी जे काय असेल ते सर्व बसले आणि विना वगैरे सर्व घेऊन लोक तिथे बसलेले आहेत, म्हणजे वाजवणारे, आणि तिचे पाय आता थरारणार नाहीत। तिला अश्लील गीत दिलं गाण्यासाठी आणि काहीच नाही, तिनं एकदा पुढच्या महात्म्याकडे पाहिलं, नजरेला नजर झाली, काय महासाधूची नजर तिच्यावर पडली, तिनं आपली नजर साधूच्या नजरेत टाकली। विठ्ठल एका हिंदी शायराने असं म्हटलेलं आहे की नजर को बदलो नजराने बदल जाएंगे, नजर को बदलो नजराने बदल जाएंगे। नजर बदलण्याचंच काम परमार्थ आहे। परमार्थामध्ये काय करायचं? नजर बदलायची। जी विषय वासनेच्या प्रती तुमची अनंत जन्मापासूनची नजर आज भगवत चरणावरती ती नजर रमली तर त्याचा अर्थ आहे की नजराने बदल जाएंगे, परिवर्तन होऊन जाईल। तर अशा प्रकारचे स्वामीजी समोर बसले। बाईला अश्लील गीत गायचं होतं, पण बाईनं काय गायलं? हरिगुण गावत नाचू गाणं तिनं गायला अभंग म्हणजे पद गायला मीराबाईचं। हरिगुण गावत नाचो अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी। कोण आहे? वेश्या आहे, नृत्यांगना आहे। काय स्वामीजीच्या नजरेनं तिच्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा दिवा लावला, परिवर्तन झालं। सामान्य परिवर्तन आहे का? साधू झाली नृत्यांगना, काय झाली? साधू झाली। म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप, विचाराचा दिवा तिच्यामध्ये काय झाला? प्रगट झाला, चेतला दिवा तिच्यामध्ये। हे साधूची नजर आहे। म्हणून आतापर्यंत तुम्हाला एकाच कडव्याचं चिंतन सांगितलेलं आहे, बाकी भरपूर आहे की नाही? आणि पावसानं आपल्याला इतका चान्स दिला, इथपर्यंत बोललो। पुढचा जो अभंग आहे अतिशय चिंतनीय, एक एक शब्द चिंतनीय आहे, पण आपला वेळ संपलेला आहे। एकाच कडव्यामध्ये आपण समाधान मानू। विठोबा कुमार शेवटचे 2 शब्द विठाला
आपल्या शेलोडी या गावी, आता शेलोडीमध्ये मागे अनेक वर्ष आपण दीपोत्सव साजरा केला. संपूर्ण परिसराला या दीपोत्सवाला पाहण्याची एक आतुरता असायची. काय मध्ये काही कारणामुळे कशामुळे बंद पडला मला माहीत नाही, परंतु या वर्षी पुनश्च तुमच्यामध्ये एक जागृती झाली आणि तुम्ही माझ्याकडे आलात. आणि आपलं असं काही नसतं की ही तारीख पाहिजे, पण त्या निमित्ताने दीपोत्सव, ऐन दीपोत्सवाच्या वेळी आमच्या माता भगिनींना सुद्धा एवढा उल्हास होता. खूप दिवे आणून ठेवले होते, इतके लावायचे होते. पण त्याच्यामध्ये काय झाली आपली परीक्षा, मधातच पाऊस आला आहे की नाही. आणि म्हटलं एवढं स्टेज करून ठेवलं, एवढं सजवलं, मंडप टाकला, लाइटिंग वगैरे सर्व साऊंड हे सर्व काही व्यवस्थित आहे की नाही. आता यांच्या आनंदात म्हटलं आपण फक्त धीर धरा, काय कार्यक्रम आपला मंडपामध्येच होईल. सर सुद्धा आले तिकडे विचारायला कसं करायचं बाबाजी. म्हटलं आता पाऊस उघडला, म्हटलं आता काही नाही, खाली केलं तरी चालतंय. तर इतके लोक त्या मंदिरात बसू शकत होते का? इतके बसू शकत नव्हते. आणि काय असतं, सर्वांना जे काही चाललेलं आहे सर्वांना आपल्या डोळ्यानं दिसायला पाहिजे. आणि तुमचा उल्हास आहे, तुमचा सर्वांचं प्रेम आहे, लक्षात ठेवा. आणि प्रेम उल्हासाने आपण अनेक वर्षापर्यंत आपल्या शेलोडीमध्ये हा दीपोत्सव साजरा केला. आणि याही वर्षी योगायोगानं अशी तारीख आपल्याला मिळाली. आपण काय पंचांग पाहून शुभ नक्षत्र वगैरे काही पाहून काढली नाही, पण योगायोगानं चातुर्मासाची मोठी वारी कार्तिक वारी उद्या एकादशी आणि आजची दशमी आहे. तिथे आजही वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरामध्ये जमा झालेली आहे. तिथं लोक किती आनंद लोक कीर्तन ऐकत असतील. आणि दशमीचा दिवस आपल्याला योगायोगानं मिळाला बरं का. दशमीचा दिवस योगायोगानं मिळाला. शुभ दिवस आहे, पांडुरंगाच्या वारीची दशमी आहे उद्या एकादशी वारीची. आणि तो दिवस योगायोगानं आपल्याला लाभला. त्यावेळी सुद्धा असा विषय निघाला होता. तुळशीदास भाऊ वगैरे हे आले होते ज्यावेळी तारीख घ्यायला. बाबाजी पाऊस तर राहणार नाही. अरे म्हटलं त्यावेळी पाऊस चालू होता. म्हटलं इतक्या दिवस थोडा काही पाऊस राहत असतो आहे की नाही. पावसानं इतकी लाज सोडून दिलेली, आता तो कधी यायला लागला. अरे 4 महिन्याचा पावसाळा असतो, 6 महिने झाले, आता 5 महिने झाले मे पासून मोजले तरी पावसाळा चालूच आहे. किती दिवस राहायचा पता नाही, त्यालाच माहिती आता. तर मला म्हणायचं, म्हटलं इतक्या दिवस थोडा काही राहणार आहे. आला पाऊस, थोडासा आपल्याला जरूर विक्षेप झाला असेल, परंतु पाऊस गेल्यानंतर आता आपण इतके जण बसलो आहोत तिथं, आपल्याला हे सुद्धा आठवत नाही की पाऊस येऊन गेलाय म्हणून आहे की नाही. इतका आनंदाने तुम्हाला कीर्तन पावसानं ऐकू दिलं आहे की नाही. खालची मंडळी असेल, काही तिकडं वरती बसलेली मंडळी आहे की नाही, सर्व मंडळी. आणि काय होतं, डोंगर खंडाळा आहे, डोंगर शेवली आहे, पळसखेड आहे, धोडप आहे, शेलसूर आहे, धोत्रा आहे, उतरादा आहे, आंधाई चांदाई आहे. सर्व परिसरातून सर्व लोकांनी म्हटलं आम्हाला शिर्डीला यायचं, शिर्डीला यायचं. आणि आईने यायच्या टायमात काय झाला, चौकड पाऊस सुरू झाला. आणि लोकांना काय असं असतं की पाऊस सुरू झाला म्हणजे काय कार्यक्रम होणार नाही बुवा एखाद्या वेळेस, आणि झाला तर मंदिरात होईल छोटासा आहे की नाही. परंतु आपली अंतरातून तुमची सर्वांची इच्छा होती हा कार्यक्रम असा आनंददायी व्हायला पाहिजे. पाऊस जरूर आला, लक्षात ठेवा. तुम्हाला जसा बंद पडलेला दीपोत्सव चालू करायला इतका आनंद आणि उल्हास होता, आणि त्या उल्हासामध्ये पाऊस सुद्धा हजेरी लावून गेला. किंवा तुम्ही सर्व जमावणार आम्हाला येऊ द्या आहे की नाही. आला तो थोडासा दर्शनासाठी आला, दर्शन वगैरे देऊन गेला. पण आपल्याला पुन्हा त्यांनी बसण्यासाठी हे सर्व आनंद उपभोगण्यासाठी वेळ दिला. म्हणून त्या पावसाचे आपण उपकार मानू इंद्रदेवाचे की चला आम्हाला विक्षेप नाही केला. म्हणून हा जो दीपोत्सव आहे, दिव्याची आरास, जवळजवळ शेलसूरच्या शिवापासून इथपर्यंत रांगोळ्या काढलेल्या असतात. वातावरण थोडंसं बेकार होतं, नाहीतर काय इथं शेलोडीच्या ज्या महिला मंडळ आहेत आपल्या, त्या एवढा उल्हास आहे त्यांना काय सांगावं. काय माणसाचा उल्हास तर काही पाहिला नाही अजून किती आहे, पण बायांचा आपल्याला माहिती आहे. कोणती सेवा, आश्रमाची सेवा असेल, इथली असेल, कोणता कार्यक्रम असेल, करायचं म्हणजे खूप आनंदाने करतात त्या, लक्षात ठेवा.
आणि आजही त्यांचा आनंद तोच होता. तिथून इथपर्यंत संपूर्ण रस्ता स्वच्छ साफ आहे की नाही. आणि दिवे गिवे सर्व ठेवलेले होते, पण त्या तेलात काय झालं, पावसानं पाणी टाकलं आहे की नाही. तेलात पाणी ओतू नये, लक्षात ठेवा. पाण्यातही तेल ओतू नये, तेलातही पाणी ओतू नाही, कारण त्याचा प्रभाव समाप्त होतो. तेलात पाणी आलं तर तेलाचा प्रभाव आणि पाण्याचाही प्रभाव समाप्त होऊन जातो. आणि म्हणून हा आनंद कसा का होईना पण चांगल्या प्रकारे आपण साजरा. दिवे अजूनही लागलेलेच आहेत की नाही. दिवे जेवढे असतील तेवढे दिवे. आणि दरवर्षी त्या व्हायचं, पूर्ण कीर्तन होईपर्यंत एकही दिवा विजू द्यायचा नाही. हे सर्व महिला मंडळ काळजी घ्यायची आहे की नाही. म्हणून मला एवढंच म्हणायचं, गाव आहे, गावाची संस्कृती आहे, सभ्यता आहे, या सर्व गोष्टी टिकून ठेवण्यासाठी कुठेतरी अध्यात्माचा संस्कार असला पाहिजे. काय, एखादी मोबाईलची बॅटरी असेल या कोणती बॅटरी असेल, ती डिस्चार्ज झाली तर तिला चार्जिंग करतात आणि चार्जिंग झाली की ती लाईट द्यायला लागतं, ती कार्यरत होत असते. तसं आपलंही हे जीवन आहे. संसार तर नित्य निरंतर आपल्या पाठीमागे हातपाय धुवून लागलेला आहे, तो कधी संपणार नाही. शेवटी भोगणारा संपून जातो, पण भोग कधी संपत नसतात. संसार हा भोग आहे आणि तुम्ही आम्ही त्या संसाराला भोगणारे भोगते आहोत. भोग संपून जातात. काय, भोगान भुक्ता वयमेव भुक्तः, तपो न तप्ता वयमेव तप्त, कालो न याता वयमेव यात, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्ण. काय, काल तुमची आमची प्रतीक्षा करत नाही. काय, आपणच काळाची प्रतीक्षा करतो. 1 महिना दिवाळी राहिली, बाबा दिवाळी किती तारखेची, अमक्या तारखे, कधी येईल कधी येईल कधी येईल. आता काही वाटत नाही, पण आमच्या लहानपणच्या काळामध्ये एवढा आदर्श उत्सवाविषयी वाटायचा. काय, सख्खी बहीण जर यायची असेल तर जेवढा आनंद व्हायचा, चुलत बहीण गावातली बहीण जर यायची असेल तर तेवढाच आनंद प्रत्येक मुलाला व्हायचा. ते शिवापर्यंत जाऊन पाहायचं की बाई आता उतरली असेल फाट्यावर, आता तिथून येत असेल आहे की नाही. आता तो आनंद राहिला का? आनंद राहिला नाही, कारण त्याचा संस्कार कमकुवत झालेला आहे. आणि त्या संस्काराला बल आणि तेज देण्यासाठी या दिव्याचा प्रकाश काम करतो. दिव्याचा म्हणजे साधू संतांच्या विचाराचा, आध्यात्मिक विचाराचा प्रकाश किंवा विचार काम करत असतात. आणि ते विचार सदैव गावामध्ये नांदावेत, या संस्कृतीमध्ये समाजामध्ये नांदावेत, यासाठी हा दीपोत्सव आहे. खर्च करा नका करू, काय नाही द्याची पंगत नका देऊ. दिवे लावायला काही जास्त खर्च येत नाही. 4, 10, 5, 50 माणसं बाहेरचे आले तेवढ्याला जीव घालायला काही खर्च येत नाही. फक्त तुमच्या मनाची तयारी असावी लागते. मनाची तयारी असेल सर्व गोष्टी होतात. आणि परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला काहीच कमी नाही, आपल्या गावामध्ये सर्व आहे एक नाही. फक्त तुमच्या मानसिकतेला कुठे कमजोरी आली असेल तेवढं सुधारावं लागतं. आणि बंद जरी झाला तर बाया मला तिथं म्हणायच्या, आमच्या गावात लोकच बरोबर नाही, केला बंद आहे की नाही. अरे म्हणलं तुम्ही चालू करा, तुमच्यासाठी सुद्धा मी येतो. काहीच करू नका, फक्त दिवे लावा. काय लावा? नाही म्हणाले माणसं नटली तर मग कशी काय शोभा येईल? अरे माणसाला शोभा राहील नाही तर त्यांची शोभा कशाला पाहतात आहे की नाही. काही ती माणसं शोभिवंत, चांगला करणाऱ्या माणसाला शोभिवंत म्हणतात. म्हणून माणसाने सुद्धा बायांचा, लेकरांचा जो हा उल्हास आहे, यांनाही धर्म पाहू द्या, संस्कृती पाहू द्या, हे चिंतन त्यांना ऐकू द्या. आणि हे धर्मसंस्कार तुमच्यामध्ये सदैव नांदले पाहिजे. या उत्सवातून आपल्याला एवढंच घ्यायचं. पैशाकडे पाहू नका. एखादा माणूस बिमार पडला, औरंगाबादला नेला, तसं 2-4 लाख रुपये खर्च होतात आहे की नाही. एका माणसाला जेवढे तिथे बिमारीला खर्च होतात तेवढे आपल्या पुऱ्या उत्सवाला होतात का? नाही खर्च होत. म्हणजे माणसानं काहीतरी विचार केला पाहिजे. विचार तुमच्यासाठी नका करू, पण सर्व गावासाठी, समाजासाठी, आपल्या मुलाबाळासाठी, महिला भगिनीसाठी हा विचार करा. पहा. आणि म्हणून त्या ठिकाणी आले माणसं, भेट आले. काय होतं काय होतं काय नाही, काय होतं काय नाही का नाही. पहा. आणि जे लबाड होते यांना दिलं पुढं लोटून, तुम्ही जाऊन या. बरोबर आहे ना. आता आम्हाला अभ्यास आहे तुमचा. तुम्हाला का आजपासून पाहतो का मी? 25-30 वर्षापासून, 35 वर्षापासून पाहायला लागलो. कोण किती खेळावे आहे, कोण कसं आहे. पाय तुम्हाला वाटत असेल की माझं नाव बाबाला माहीत नाही, माझं घर कुठे आहे. मला तुमचं सर्व माहिती आहे, तुम्ही कुठे असता म्हणून, एक लक्षात ठेवा. पण मी काय तुमच्या अध्याय किंवा पोथी वाचत नाही, तुमच्या घराची दाराची तुमची. काय मला फक्त एवढंच वाटतं, तुम्ही कुठे राहा पण पोथीत असा, या सत्संगात राहा,
या चांगल्या कर्मात राहा, विचारात राहा, एवढीच आपली सदिच्छा आहे, दुसरी काहीच नाही. आणि म्हणून आज जाऊ द्या, बाकीच्या गोष्टीला काही अर्थ नाही, परंतु तुम्ही आज सर्वांनी पुन्हा तो दीपोत्सव, तो परमार्थ पुन्हा सुरू केला एक नाही. जमत असेल तोपर्यंत राहू द्या सुरू, त्याच्यात तुमचं कोणाचंही काहीच नुकसान नाही, उलट सर्वांचा फायदा आहे, सर्व समाजाचा फायदा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा विचार समावेशक असणारा उत्तम कार्यक्रम यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारे आपण राबवला. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. संपूर्ण गावकऱ्याच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो. असंच प्रेम, भक्ती आणि संस्कृती ईश्वराने तुम्हाला सदोदित येत राहावी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, नतमस्तक होतो आणि झालेली सेवा त्याच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वरा माऊली दरवर्षीच्या प्रमाणे याही वर्षी आश्रमाच्या वतीनं सर्व भक्तगणांच्या प्रेमातून दर वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या तीर्थावरती श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ व तीर्थदर्शन आणि संत सानिध्य. तर या वर्षीची कथा द्वारिकेला आहे. ज्या लोकांना द्वारिकेला कथेसाठी व तिथल्या तीर्थदर्शनासाठी आणि संत सानिध्यासाठी यायचं असेल त्यांनी आपली नाव नोंदणी म्हणजे त्या यात्रेसाठी 2 टप्प्यामध्ये आपल्याला त्याची फीस भरावी लागते. 15 नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा आहे. नाव नोंदणी करणं आणि आपला पैसा भरणं बरोबरच आहे. नाव अगोदर कोणी नोंदून घेत नाही. आणि दुसरा टप्पा नोव्हेंबरच्या नंतर पुढची तारीख येईल. आश्रमावर संपर्क करायचा, तिथून सर्व माहिती मिळेल. तर ज्यांनाही आपल्याही शिर्डीतून या परिसरातून ज्यांना यायचं आहे त्या यात्रेला तर त्यांनी अशा प्रकारचं नाव नोंदवून द्यायचं आहे. दुसरा विषय हाच आहे की आपल्या आश्रमावरती आता जवळजवळ आपण 22 अनाथ मुलं आहेत आपले, छोटे छोटे, काही छोटे आहेत काही मोठे आहेत. आपण पाडव्यापासून असा नियम केला की 4 महिलांनी शनिवार आणि रविवार यायचं, म्हणजे त्यांचे नंबर लागतील. प्रत्येक शनिवार आणि प्रत्येक रविवारी येणार नाही. 1 मिनिट थांबा, जशी आरती थोडं बसा खाली, कुत्र्याला द्यायची असेल पहा बसा काही हरकत नाही. तर मी सांगत होतो की 4 महिलांनी आपल्या 4 मैत्रिणी समजा मिळून आपल्याला एका वर्षामध्ये 52 4 महिलांचे ग्रुप लागतात. आता 52 ग्रुप झालेले आहेत जवळजवळ, काही 5-10 ग्रुप राहिलेले आहेत व्हायचे, तेही होतील. आपल्या आज मुरादपूर काय
मुरादच्या 4 महिला तिथं त्या 8 दिवसातून 2 दिवस शनिवार आणि रविवार, शनिवारी सकाळी यायचं, रविवारी दुपारून घरी जायचं. त्या मुलांचे कपडे आहे, त्यांना स्नान घालणं आहे, काही आश्रमची सेवा असेल, झाडलोट थोडीशी जे काय असेल ती, आणि त्याच्यासोबत आपल्याला आश्रमाचं सानिध्य लाभतं, आरती पूजेचं प्रवचनाचं सानिध्य लाभतं. हा एक लाभ आहे. आणि म्हणून आपल्या परिसरात प्रत्येक गावाला माहीत आहे, शेलुडीमध्ये सुद्धा काही ग्रुप असतील नसतील तर त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणी 4 जणी लक्षात ठेवा. फक्त त्या ठिकाणी ज्या महिला जवळजवळ त्यांचं वय 35च्या वरती असलं पाहिजे, फक्त तरुण मुली वगैरे या तरुण मुलीला तिथं हे नाही, त्या सेवेसाठी ज्या त्या ठिकाणी लेकरबाळ्या बाया आहेत अशाच बायांना, म्हणजे 35 वर्षाच्या पुढचं वय, मग ते 50 वर्षाचं असेल 60 वर्षाचं असेल तरी चालेल. तर अशा प्रकारे आम्ही तो नियम केलेला आहे. सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या भक्तातून आपल्याही गावातून त्या ठिकाणी अशा प्रकारचा पहिला दीपोत्सव व्हायचा. आणि दिव्याच्या निमित्ताने शिलोडीची सर्व मंडळी महिला